नमस्कार. मी अर्चना आरते आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते द ग्रेट भारतीय किचनमध्ये. हे फक्त किचन नाही, ही आहे आपली परंपरा, आपली चव आणि आपली ओळख. आणि आज आपण बनवणार आहोत चॉकलेट बॉल्स. चॉकलेट म्हणजे एक जादू आहे. काही लोकांसाठी ते डेझर्ट्स असतं, काहींसाठी ते सेलिब्रेशन आणि काहींसाठी मूड खुश करण्यासाठी इन्स्टंट सोल्युशन असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, चॉकलेटचा इतिहास खूप इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीला चॉकलेट खायचं नाही तर ते पिण्यासाठी होतं, म्हणजेच दुधासारखं नाही, ते ताकासारखं होतं. चॉकलेट सुरुवातीला औषध मानलं जायचं आणि म्हणूनच चॉकलेट आपल्याला एनर्जी, हॅपीनेस देत. कदाचित म्हणूनच अजूनही चॉकलेट खाल्ल्यावर आपल्याला बरं वाटतं. माझ्या आठवणीतला एक तुम्हाला किस्सा सांगते. चॉकलेट मला स्वतःला खूप आवडतं, पण माझा जेव्हा बर्थडे असायचा ना, तर वाढदिवसा दिवशी मी काय करायची, माझ्या मैत्रिणींना चॉकलेट्स वाटायची. पण ज्या माझ्या खास मैत्रिणी असायच्या ना, त्यांना मी मोठं चॉकलेट द्यायची आणि काही म्हणजे बाकीच्या वर्गात म्हणजे ज्या असायच्या त्यांना मी छोटं चॉकलेट द्यायची. कदाचित तुम्ही पण हे असं करतच असणार आणि मी अजूनही तसंच करते. आणि म्हणूनच आज बनवणार आहोत घरच्या घरी सोपे सॉफ्ट चॉकलेट बॉल्स. ना बेकरी, ना ओव्हन, ना ड्रामा. चला तर मग सुरू करूया चॉकलेट बॉल्स. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. चॉकलेट बॉल तयार करण्यासाठी आपण साहित्य घेणार आहोत. डेसिकेटेड कोकोनट आहे, चॉकलेट शेव आहे, कंडेन्स मिल्क, त्याच्यानंतर चेरी, इसेन्स आहे व्हॅनिला आणि कोको पावडर. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपण घेऊया डेसिकेटेड कोकोनट. मी 1 कप घेतलेला आहे हा. थोडीशी चॉकलेट शेव आतमध्ये घालायची आणि आपल्याला वरूनही लावायची. कंडेन्स मिल्क, 1 टेबलस्पून कोको पावडर, हाफ टीस्पून इसेन्स. आता हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. आता इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. जर तुम्हाला पनीर घ्यायचं असेल तर तुम्ही पनीरही घेऊ शकतात, तरीही छान लागतं. किंवा पनीर आणि डेसिकेटेड कोकोनट दोन्ही एकत्र घेतलं तरीही छान लागतं. आणि कोको पावडरच्या ऐवजी तुम्ही ड्रिंकिंग चॉकलेट घेतलं तरीही छान लागतं. कंडेन्स मिल्कच्या ऐवजी तुम्ही इकडे पिठी साखर घ्या. तुमच्याप्रमाणे तुम्ही काही वेगळं वेगळं करू शकतात. कसं असतं ना, एका रेसिपीमध्ये नेहमी 2-3 रेसिपी दडलेल्याच असतात आणि त्या आपणच शोधून काढायच्या असतात. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला ह्याला डेकोरेट करायचं आहे. तर इथे ही मी चॉकलेट शेव घेतलेली आहे, ती आपण ह्या प्लेटमध्ये घालूया. असा बॉल करायचा आहे आणि मी इथे कंडेन्स मिल्क घेतलं आहे. ते असं डीप करून ह्याच्यामध्ये आपण ठेवायचं आहे आणि ह्याच्यावर एक चेरी ठेवायची. अशा प्रकारे आपण सगळे बॉल्स करूया. आणि प्लस मी इकडे ना छान कलरफुल शेव पण आली आहे, तर ती पण मी घेऊ शकते. तर आधी मी बॉल करते. चॉकलेट बॉल्स मस्त झालेले आहेत. त्याच्यावर आता मी मस्त एक एक चेरी लावते. कसे वाटले आपले चॉकलेट बॉल्स? झटपट आणि नो गॅस. स्वयंपाक म्हणजे फक्त रेसिपी नाही, ती एक आठवण, परंपरा आणि प्रेम आहे. द ग्रेट भारतीय किचन विथ अर्चना. ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालंय ते. मी अर्चना घेते तुमचा निरोप. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.